करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई या करमाळा पोलीस स्टेशन आलेत. ताई, आपण या प्रकरणी आला होता, पोलीस निरीक्षकांची भेट घेतली, काय प्रकरण नेमकं? करमाळा पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते 2 महिन्यापूर्वी जेऊर इथली जी एक अल्पवयीन मुलगी आहे तिने आत्महत्या केलेली होती आणि आत्महत्या केल्यानंतर जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा ज्या लोकांवर दाखल व्हायला पाहिजे होता किंवा ज्या लोकांना याच्यामध्ये दोषी धरायला पाहिजे होतं असे काही आरोपी अटक केले गेले नाहीत. हे प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. काही जणांकडून जे आहे ते याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे अशा पद्धतीची तक्रार माझ्याकडे आलेली होती आणि यामध्ये ज्या मुलीवर जे काही तिचा जो काही छळ करण्यात आला त्या संदर्भातले PM रिपोर्ट सुद्धा बदलले गेले आहेत अशी सुद्धा तक्रार माझ्याकडे आहे आणि त्या संदर्भात मी आज इथं भेटायला आले होते आणि पोलिसांना हेच सांगितलंय की आज ती अल्पवयीन मुलगी जी आहे ती जिवंत नाही. ज्या पद्धतीने तिने सुसाईड केलेलं आहे, एखाद्या पीडितेला जेव्हा जीव देण्याची वेळ येते तेव्हा ती काय येते आणि तिच्या मृत्यूनंतर सुद्धा म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची जी पद्धत आहे असे काही लोक का करतायत? त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. तिला ज्यांनी त्रास दिला, मग ती ज्या शाळेमधून आहे जेऊरच्या तिथल्या काही शिक्षकांची काही नावं पुढे येत आहेत, काही वेगवेगळ्या मुलांची नावं येत आहेत, मग तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी नावं समोर येत आहेत त्यांची चौकशी का झालेली नाहीये? फिर्यादीने जरी तक्रार दिलेली असली तरी काही गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत त्या दाबण्याचा प्रयत्न करतायत. हे प्रकरण गंभीर आहे आणि जर PM रिपोर्ट जे आहेत, आता पोलिसांचं म्हणणं आहे की या संदर्भातला जो PM रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह जो काय आहे तो म्हणजे अत्याचार झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या ज्या काही महिलांची माझ्याकडे तक्रार आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की PM रिपोर्टच मॅनेज झालेले आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण सध्या बघतोय महिला लैंगिक शोषणाचं प्रकार जे आहेत ते आपण समोर आलेले बघतोय किंवा तिथं कुठंतरी काही दबाव येईल का राजकीय याची चर्चा होती. पण इथं जर PM रिपोर्टच बदलले जात असतील, इथं जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर व्यवस्थित तपास करत नसतील, लोकांच्या म्हणजे तिच्या घरच्यांपेक्षा लोकांच्या तक्रारी असतील तर या संदर्भामध्ये आम्हाला असं वाटतंय की हा तपास जो आहे पोलीस स्टेशन कडून जो आहे तो काढून घेण्यात यावा आणि याचा तपास जो आहे तो CID कडे वर्ग करण्यात यावा जेणेकरून या पीडित मुलीला जे आहे तो न्याय मिळाला पाहिजे. आपण पाहतोय की आज अशोक खरांचे जे आहे ते पोलीस कस्टडी आज संपते, त्याबद्दल काय प्रतिक्रिया असणार आहे? अशोक खरातला आज कोर्टात हजर केला असेल. अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि तिथेही त्याची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळणार आहे. अशोक खरातने केलेलं जे कृत्य आहे आपण बघितलं असेल, महाराष्ट्रच नाही तर भारत हादरलेला आहे. भारतामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या शेकडो महिलांबरोबर केलेलं जे कृत्य आहे ते जेव्हा बाहेर आलं, त्याच्याशी जेव्हा राजकीय संबंध आले, मला तर वाटते की अशोक खरातची पोलीस कस्टडी संपेल, त्याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतील, पण ह्याच्याबरोबर जे कोणी संबंधित आरोपी आहेत, ह्याला मदत करणारे जे कोणी भागीदारी आहे, ह्याला मदत करणारी जी टोळी आहे त्यांना पहिला जे आहे ते जेरबंद केलं पाहिजे. तर जे आहे तरच खऱ्या अर्थानं ते रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त होईल. जैन मुनींच्या चमत्कारामुळे माझा घसा नीट झाला असं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विधान केले, त्याबद्दल काय प्रतिक्रिया असणार? आता रितू तावडे ज्या आहेत त्या महापौर पदावर नुकत्याच विराजमान झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आध्यात्मिक प्रवृत्तीचे बरेच लोक आहेत. श्रद्धा ही देवावर असली पाहिजे, पण तुम्ही जर अंधश्रद्धा ठेवत असताल, आता रितू तावडे जर म्हणत असतील की जैन मुनींनी आशीर्वाद दिल्यामुळं त्यांचा घसा नीट झाला, तर मग डॉक्टरांनी मग हॉस्पिटल बंद करायचे का? म्हणजे कुठंतरी तुम्ही चांगल्या पदावर महापौर पदावर असताना अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहात, ते तुम्ही तातडीनं बंद केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही नवीन नियुक्त झालेला आहात, तुम्हाला जे आहे ते नाहीतर बदलावं लागेल आणि तशी मागणी मग जनतेतून मुंबईतून येऊ शकते. जेऊर प्रकरणामध्ये नेमकी आपल्याला मागणी काय असणार आहे? जेऊर प्रकरणामध्ये आमची हीच मागणी आहे की ज्या अल्पवयीन मुलीला आत्महत्या करायला लागली छळाला कंटाळून, एकतर तिचं नाव कुणी जाहीरपणे घेऊ नये, तिची बदनामी करू नये, कारण तिच्या घरातलेही अनेक लोक आहेत, तिला एक बहीण आहे, तिलाही पुढे जे आहे ते तिचं करिअर आहे. पण हा जो तपास आहे तो पोलिसांकडून नीट हँडल होत नसल्यामुळं हा CID कडे वर्ग करण्यात यावा. अनेकांची तक्रार अशी आहे की यामध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत लेडीजच ऑफिसर आहेत, परंतु तो तपास जो आहे तो व्यवस्थितरित्या करण्यात आलेला नाहीये. कुठंतरी दबाव आहे किंवा काही जणांना काही गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येतंय. त्यामुळं तिथल्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्या आहेत त्या बदलण्यात याव्यात अशी एक मागणी आहे. आणि याच्यामध्ये ज्या गुन्हेगारांना
लपवण्यात येतंय किंवा पाठीशी घालण्यात येतंय किंवा त्यांना अटक करू नये म्हणून जी काय आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, आता ज्यांची नावं लपवण्यात आली आहेत किंवा ज्यांना अटक करण्यात येत नाहीये ती नावं आमच्याकडे आली आहेत, ती नावं आम्ही पोलिसांना देणार आहोत. पण त्या सगळ्यांची चौकशी याच्यामध्ये होणं गरजेचं, त्या मुलीला जो आहे तो न्याय मिळावा यासाठी अनेक संघटना आता एकत्र आलेल्या आहेत. आणि जर पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही तर मात्र या सगळ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. नक्कीच आपण पाहतोय की जेऊर येथील प्रकरणामध्ये करमाळा पोलीस स्टेशनमध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई यांनी भेट घेतल्यानंतर या संदर्भात जो तपास आहे तो CID कडे द्यावा अशी जी मागणी आहे ती तृप्तीताई देसाई यांनी यावेळी केलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.